या ठिकाणी किशोरभाऊ सोनवणे जे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी आहेत, सातारा जिल्ह्याचे ते राष्ट्रवादी काँग्रेसचे उपाध्यक्ष आहेत आणि ते या मसवडच्या अनेक प्रश्नाच्या संदर्भामध्ये अनेक कामामध्ये भ्रष्टाचार झालेला आहे, त्याची चौकशी व्हावी यासाठी ते आमरण उपोषणाला बसलेत। ही अत्यंत शासनाच्या दृष्टीनं अत्यंत शरमेची गोष्ट आहे। लोकशाही राज्यामध्ये जर न्याय मिळत नसेल तर या बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेल्या संविधानाचा आधार घेऊन जनतेच्या समोर येणं आणि आपल्या प्रश्नाला वाचा फोडण्यासाठी जनतेच्या समोर जाणं ही लोकशाहीतली एक मोठी प्रक्रिया आहे। या प्रक्रियेमध्ये किशोरभाऊ कविता मेत्रे आहेत, पिशे साहेब आहेत, आमचे जय राजमाने आहेत, अनेक कार्यकर्ते आहेत इथं प्रमुख मंडळी, यांच्या साक्षीनं हे आंदोलन होत असताना मसवडच्या या पवित्र नगरीमध्ये, सिद्धनाथाच्या पवित्र नगरीमध्ये इथं सुजाण नागरिक नक्की निर्माण झालेत की नाही हा शंकेचा प्रश्न निर्माण होतो। प्रचंड प्रमाणामध्ये अनेक विषयामध्ये भ्रष्टाचार चालू आहे। ही डोळ्यांना दिसत असताना सुद्धा प्रशासन असेल, पोलीस स्टेशन असेल, रेव्हेन्यू डिपार्टमेंट असेल, यामध्ये कोणी लक्ष देत नाही। कुठल्याही कारवाईचा बडगा उगारला जात नाही, उलट त्याला संरक्षण मिळतं आहे आणि हे चोर बेदक्कतपणे या चोऱ्या करतायत आणि अशाला सगळ्याला पांघरून घालायचं काम ही नगरपालिका करते। या नगरपालिकेचा प्रथमतः मी निषेध करतो आणि खरंच लोकशाही जिवंत असेल आणि जिवंत ठेवायची असेल तर ही चळवळ, हे आंदोलन मोठं करायला पाहिजे। किशोरभाऊंच्या नेतृत्वाखाली सुरू असलेलं हे आंदोलन आपल्या सर्व जनतेच्या प्रश्नासाठी आहे। यामध्ये अनेक चोऱ्या चपाट्या होत आहेत, दिवसा ढवळ्या वाळू चोरली जाते, मुरुम चोरतोय, काय पायपा चोरल्या जात आहेत आणि कोण बघत नाही, त्याचा कुठं गुन्हा दाखल होत नाही। ही गंभीर बाब आहे। या लोकशाही राज्यामध्ये चोरी करण्यासाठी खुलेआम परमिट दिलं आहे का काय असा प्रश्न निर्माण होतो आणि म्हणून शासनाला गंभीरपणे आम्ही इशारा द्यायलासाठी इथं उभा आहे आलो आहे। यासाठी जर शासनानं वेळेत याची दखल घेतली नाही तर किशोरभाऊ सोनवणेंचे प्राण इतके अमूल्य आहेत की ते तुम्हाला फार महागात पडतील आणि म्हणून यासाठी मी शासनाला जाहीरपणे गंभीर इशारा देऊ इच्छितो। मला वाईट या गोष्टीचं वाटतं की या राज्यामध्ये जे शासनकर्ते आहेत त्यातला एक शासनकर्ता या तालुक्यातला आहे, त्यांनीसुद्धा या प्रश्नावर डोळेझाक करावी। एवढं मोठं दुःख दुसरं कुठलं असू शकत नाही, कारण आमदार मंत्री निवडणुकीच्या काळापुरते ठीक आहे, पण इतर वेळी ते जनतेचे असतात आणि जनतेच्या प्रश्नाला त्यांनी वाचा फोडायला पाहिजे, त्या प्रश्नाची दखल घ्यायला पाहिजे। आणि म्हणून राजकारणातला विरोधक म्हणून जर कार्यकर्त्याकडे बघत बसलं तर त्याचे प्रश्न इतके बरोबर आहेत, याची चौकशी झाली पाहिजे आणि चौकशी होऊन यांच्या तातडीनं कारवाई झाली पाहिजे, ही आमची प्रमुख मागणी आहे। पण याला संरक्षण जर सरकारच देत असेल तर न्याय कुणाकडे मागायचा? म्हणून लोकशाहीतलं जे हत्यार आहे, चळवळीचं हत्यार आहे, उपोषणाचं हत्यार आहे, हे किशोरभाऊ आणि त्यांच्या सहकार्याने उगारलेलं आहे। शासनाच्या डोक्यात हे हत्यार पडल्याशिवाय शासन जागा होणार नाही आणि यासाठी हे आंदोलन तातडीनं याची दखल घेऊन चौकशी झाली पाहिजे। आणि किशोरभाऊंना आमची विनंती आहे, आपलं प्राण अमूल्य आहे जनतेसाठी, आमच्या सगळ्यांसाठी, त्यासाठी आपण शासनाबरोबर चर्चा करावी आणि हा प्रश्न तातडीनं कसा निकाली निघेल आणि ज्या त्यांच्या मागण्या आहेत, कलेक्टरना त्यांनी पत्र दिलेलं आहे, त्या मागण्याची सखोल चौकशी झाली पाहिजे। अन्यथा यापुढे तीव्र आंदोलन आम्ही सर्व जनतेच्या वतीनं करू आणि ते शासनाला महागात पडेल। धन्यवाद। आवाज माणदेशाचा, माणदेशातील प्रत्येकाचा, माणदेश प्राईम। सबस्क्राईब करा आणि अपडेट रहा। नवीन व्हिडिओच्या नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉनचं बटन दाबा। धन्यवाद।